संविधान विटंबना प्रकरणानंतर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण झाल्यामागे कोणत्या तरी शक्ती काम करत आहेत. कारण शांततेत सुरू असलेलं आंदोलन चिघळवण्यात आलं तेव्हा या घटनेमागची शक्ती कोणती आहे याची चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या सूचना दिल्याची माहिती मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिली. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे हे आंदोलन चिघळलं असल्याचं प्रत्यक्ष घटनाक्रमावरून लक्षात येतंय. शांतमध्ये चालू असलेलं आंदोलन अचानक चिघळलं असं समोर आलं. आंदोलन चिघळण्यामागे कोणती तरी शक्ती असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ते तपासण्याचं काम प्रशासनानं लवकरात लवकर करावं. तसंच सामाजिक सलोखा आणि शांतता राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं देखील यावेळी सांगितलेलं आहे. पोलीस निरीक्षक घोरबांड, पोलीस निरीक्षक मरे, सहाय्य पोलीस निरीक्षक तुरनर यांना चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवावे अशा सूचना दिल्याची माहिती मेश्राम यांनी दिलेली आहे. 10 तारखेला घटना घडली आणि 10 तारखेला एक 200-250 लोकांचा जमाव जर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जमा होतो, तिथे पोलिसांच्या गाडीच्या वर चढून एखादा माणूस बंदचं आव्हान करतो, पोलीस अशी कशी परवानगी देऊ शकतात? किंवा जर त्याची गांभीर्यता पोलीस प्रशासन न समजू शकलं तर हा पोलिसांच्या कार्यपद्धतीचा किंवा एखाद्या व्यक्तिविशेषत्वाचा दोष असावा. त्यामुळं माझं असं निरीक्षण मी नोंदवलेलं आहे. आता पंचनामे करा, FIR न करता पंचनामे करा. म्हणजे FIR ची सक्ती करू नका आणि पंचनामे झाले पाहिजेत. आणि तिसरं असं, हा निर्देश नाही आहे, हे आव्हान आहे की सामाजिक सलोखा आणि शांतता पाळण्याच्या दृष्टीने सगळ्या राजकीय पक्षाच्या धोरणांसह प्रशासनाने देखील पुढाकार घेऊन त्या पद्धतीची ही सामाजिक दरी काम करण्यासाठी सगळ्यांनी सर्वकष काम करावं अशी मी विनंती केलेली आहे. त्या 3 पोलीस अधिकाऱ्यांचे नाव माननीय SP आपल्याला सांगितले. एक अधिकारी आहेत, ते एक अधिकारी आहेत, कोणीतरी मरे एक आहेत आणि आणखी कोणीतरी तोरबांड काय घोरबांड सांगितलं, अशोक घोरबांड, तुरनार या 3 अधिकाऱ्यांच्या संदर्भाने मी सांगितलं चौकशी अहवाल जेव्हा केव्हा येईल तो येईल. दोन्ही बाजू नैसर्गिक न्यायतत्वाच्या पुढे येणार नाही तोपर्यंत निर्णय घेणार नाही प्रशासन. पण आत्ता या प्रायमा फॅसी जे काय दिसते आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्या आदेशावर चौकशीवर प्रभाव पडू नये म्हणून या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिलेले आहेत. आत्ता आपण पॉलिटिकल नाही जाऊ. आत्ता ही जे आहे आपल्याला सामाजिक सलोखा शांतता जपण्याच्या दृष्टीनं खूप काम करण्याची गरज आहे. मी सांगितलं की स्वातंत्र्यानंतर एवढे वर्ष लागले आपल्याला जवळ यायला, पुन्हा तेच जर करत बसलो. आत्ता मी आयोग म्हणून माननीय अमितभाई शहा यांच्या कोणत्याही वक्तव्यावर, कारण मला त्याची कल्पना आहे त्यामुळे मी बोलू शकणार. हे बघा, ही सगळी चौकशी एक प्रक्रिया आहे. त्यामुळं आज हे काही निष्कर्षाप्रत आपण पोचलेलं नाही. यात खूप काही घटना घडणार आहेत. कदाचित SIT बसेल, कदाचित CID चौकशी होईल. सरकार त्या पद्धतीचा निर्णय योग्य वेळेला घोषित करेल, तो माझा अधिकार नाही आहे. त्यामध्ये जे काही निष्पन्न होईल ते होईल. तेव्हा हे प्रकरण इथं थांबलं असा कोणी गैरसमज करून घेऊ नये.